सुपतगाव येथे तुकाराम बीज सोहळा उत्साहात, भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला। सुपतगाव येथील ग्रामदैवत मारुती मंदिर परिसरात जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण सुपतगाव परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। मनमोहक सजावट आणि पुष्पवृष्टी सोहळ्यानिमित्त ग्रामदैवत मारुती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। दुपारी ठीक 12 वाजता तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाच्या प्रसंगाचे स्मरण करत पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी ज्ञानोबा तुकारामचा जल्लोष केला। हरिनाम संकीर्तन या सोहळ्यात हरिभक्त परायण गुलाब महाराज यांचे गुलालाचे कीर्तन झाले। आपल्या रसाळ वाणीतून त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि अभंगावर प्रकाश टाकला। कीर्तनादरम्यान भाविक मंत्रमुग्ध झाले होते। महाप्रसादाचे वाटप, भक्ती सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते। हा महाप्रसाद राम जगदळे, संभाजी माने आणि आप्पा बडोरे यांच्या वतीने देण्यात आला। मोठ्या संख्येने भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। ग्रामस्थांचे सामूहिक परिश्रम, हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील विविध मंडळे आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। बीज सोहळा यशस्वी होण्यासाठी काशीनाथ करके, रमेश लांजणे, शिवहार मुळे, भीमाशंकर झुरळे, युवराज पाटील, मोहन पुजारी, हनुमान भजनी मंडळ, गणेश मंडळ, जय भवानी मंडळ, बसवेश्वर युवा मंच, शिवाजी महाराज प्रतिष्ठान, देवस्थान यात्रा उत्सव समिती, सुपतगावचे सर्व युवक व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले। सुपतगावच्या या भक्तिमय परंपरेने आणि एकोप्याने हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। धाराशिव न्यूजसाठी ज्ञानेश्वर गुरव, उमरगा।